नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचा भूगोलचा जो दुसरा धडा आहे कोणता म्हणजेच काय की पृथ्वीचे अंतरंग हा चॅप्टर काय करणार आहोत बघणार आहोत. ओके, आता जो काय पहिला चॅप्टर आहे काही तांत्रिक अडचणीमुळे मी अपलोड करू शकलो नाही, तरी एकदा तुम्ही ते वाचून घ्या. त्याच्यामध्ये काही जास्त काय असे इम्पॉर्टंट पॉइंट्स नाहीत, फक्त काहीच जे प्रमाण वेळ कशाला म्हणतात, परत नंतर जे काय आपली हे आहे स्थानिक वेळ कशाला म्हणतात, परत नंतर प्रमाण वेळ काढायची कशी कशी नाही. ओके, याच्यावरचे गणित ते महत्वाचे आहेत, ते NMS ला येऊ शकतात. ओके, या फॉर्म मध्ये मग आज आपण पृथ्वीचे अंतरंग हा दुसरा धडा काय करणार आहोत, सुरू करणार आहोत. आता यामध्ये दिलंय बघा थोडे आठवूया. आता गेल्या वर्षी आपण काय शिकलोय या सगळ्या गोष्टी थोड्याशा काय करूयात आपण बघूयात. मग बघा आता या ठिकाणी मागील इयत्तांमध्ये तुम्ही खडकांचे प्रकार, ओके, परत नंतर ज्वालामुखी व भूकंप याची ओळख करून घेतली आहे. त्या आधारित पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. आता भूकंप होतो म्हणजे नेमकं काय होते? ओके, म्हणजेच काय की नॉर्मली जमीन हादरते किंवा नॉर्मली ज्या काही लहरी आहेत जमिनीमधल्या त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते वेळेस, ओके, ह्या सगळ्या होतात. परत नंतर पृथ्वीच्या गाभ्यामध्ये काय आहे, लावारस आहे. ओके, ज्यावेळेस तो वर येत असतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला भूकंप जाणवतो. परत नंतर अग्निजन्य खडक कसे तयार होतात, वय काय जे खडक मूळ, ओके, वय काय की लावारसापासून काय झालेले असतात, तयार झालेले असतात किंवा ज्वालामुखीपासून तयार झालेले असतात, त्यांना काय म्हणतो आपण, अग्निजन्य खडक असं म्हणतो. आता ज्वालामुखी म्हणजे काय की नॉर्मली ज्या वेळेस एखादा लावारस जमिनीमध्ये असतो, ओके, त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण, लावारस असं म्हणतो. परत नंतर ज्वालामुखी उद्रेका दरम्यान कोणकोणते पदार्थ बाहेर पडतात. आता ज्यावेळेस ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्यावेळेस त्याच्यासोबत म्हणजेच काय की खूप म्हणजे काय की वय काय जी काय राख असेल किंवा नॉर्मली अनेक प्रकारचे द्रव्य असतील किंवा खनिज असतील ते काय होतात, बाहेर पडतात. ओके, नाही कारण जमिनीतून येते ना बाहेर. ओके, या फॉर्म मध्ये आता हे पदार्थ कोणत्या स्वरूपात असतात? आता हे सगळे जे पदार्थ आहेत हे पदार्थ आपल्याला पातळ स्वरूपामध्ये पाहायला भेटतात. ओके, नाही या फॉर्म मध्ये. परत नंतर हे पदार्थ थंड असतात की उष्ण असतात? आता मला सांगा, म्हणजे काय की पृथ्वीच्या खाली जाता जाता तर आपल्याला काय एकदम फ्रीज सारखं एकदम थंड तर वाटणार नाही. ओके, म्हणजे काय असणार आहे, उष्णता असणार आहे. आणि सगळे पदार्थ कसे असणार आहेत, उष्ण असणार आहेत. ओके, या फॉर्म मध्ये आता या ठिकाणी करून पहा, एक कृती दिली आहे. ओके, ती कृती आपण काय करूयात. ओके, आता बघा की नॉर्मली मी एक तोंडाने सांगतोय, काय मी वाचत नाही, जसं ते सांगून देतो की नॉर्मली काय केलं की समजा तुम्ही गॅसवरती दूध तापायला ठेवलं, दूध तापवायला ठेवल्यानंतर काही वेळ तुम्ही गॅस चालू ठेवला, दूध तापलं आणि परत नंतर 10 मिनिट तसंच तुम्ही दुधाला सोडून दिलं. आता 10 मिनिटानंतर काय होईल की त्या दुधावरची काय होते, साय येते. दुधावरती साय येते. आता त्या साईला जर तुम्ही हात लावला तर तुम्हाला ती साई गरम लागणार नाही, पण खालचं दूध तुम्हाला कसं लागते, गरम लागते. हो की नाही? कारण की ती साई जी आहे ती वरची, ओके, ती एकदम थंड प्रकारे झालेली असते किंवा नॉर्मली घट्ट स्वरूपामध्ये होऊन ती थंड होते. तसंच काहीच पृथ्वीच्या बाबतीत आहे. म्हणजेच काय की आपण जो काय वरचा सपाट पृष्ठभाग बघतोय, म्हणजे काय ती साई सारखा आहे. म्हणजेच काय की नॉर्मली तो थंड झालेला आहे, पण आणखीन गाभ्याच्या जसं जसं आपण जवळ जाऊ त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे काय की एक द्रव स्वरूपामध्ये एक लावारस किंवा ज्वालामुखी आपल्याला काय होतो, पाहायला भेटतो. ओके, मग त्याच स्वरूपावरती आपल्याला काय करायचंय, याचं भौगोलिक स्पष्टीकरण बघायचं आहे. मग बघा आता या ठिकाणी की दूध तापवण्यापूर्वी बघा पूर्णपणे द्रव स्वरूपात होते. म्हणजेच काय की नॉर्मली तापवण्यापूर्वी पूर्णपणे द्रव स्वरूपात होते. म्हणजेच काय की दूध जर आपण बघितलं तर बघा दुधाला उकळी आल्यानंतर त्यातून वाफ बाहेर पडत होत्या. काही वेळाने दुधावर साय तयार झालेली दिसते. दुधावरती काय साय तयार झालेली असते. ही साय आतील दुधापेक्षा कमी तापमानाची असते. म्हणजेच काय की आतलं जे काय दूध आहे साईच्या खालचं, ओके, त्याच्यापेक्षा कमी तापमानाचं असते. ओके नाही? मग बघा यावरून असे म्हणजे काय म्हणता येईल की बघा पातेल्यातील साईचा थर प्रचंड थंड झाला तर बघा त्या खालील दूध त्या मानाने गरम व द्रव रूपामध्ये राहिले. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली ज्यावेळेस आपण पातेल्यामध्ये दूध घेतो, तापवतो, त्याच्यावरती साई येते, त्यावेळेस साई ही लवकर काय होते, द्रव स्वरूपामध्ये थोडंसं स्थायू स्वरूपामध्ये येऊन काय होते, थंड होते. पण कालांतराने त्याच्या खालचं जे काय दूध आहे ते पातळ जसं तसं राहून त्या ठिकाणी त्याला उष्णता आपल्याला काय होते, त्यामध्ये जाणवते. ओके, या फॉर्म मध्ये. तसेच बघा काहीसे पृष्ठ बघा पृथ्वीच्या तर बघा असेच काहीसे पृथ्वीच्या थंड होण्याच्या प्रक्रियेत झाले असावे. आता जे काय आपण पृथ्वीचं वरचं आवरण बघतोय तसंच काहीच प्रकार असेल. ओके ना? म्हणजेच काय की पहिल्यांदा एक तप्त लावारसाचा गोळा असेल आणि तो बाहेरचा भाग थंड होऊन 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 बाहेरचा भाग तणक बनला आणि आतमध्ये जसं काय लावारस जसाला तसा किंवा ज्वालामुखी जसा तसा राहिला, जसं जसं आपण गाभ्यामध्ये जाऊ तसं. ओके, या फॉर्म मध्ये. मग बघा आता या ठिकाणी नेक्स्ट
पहा, पृथ्वीची निर्मिती सौरमालेबरोबरच झाली याबाबत शास्त्रज्ञांमध्ये एकमत आहे. ज्यावेळेस सौरमालेची काय झाली निर्मिती झाली त्याच वेळेस पृथ्वीची निर्मिती झाली असं शास्त्रज्ञांचं काय आहे एकमत आहे. सुरुवातीला पृथ्वी उष्ण व वायू गोळ्याच्या स्वरूपात होती. म्हणजेच काय की उष्ण आणि वायू गोळ्याच्या स्वरूपामध्ये होती आणि परत नंतर स्वतःभोवती फिरता फिरता ती काय झाली थंड होत गेली. स्वतःभोवती फिरता फिरता काय झाली ती थंड होत गेली आणि पृथ्वी थंड होण्याची क्रिया पृष्ठभागाकडून केंद्राच्या दिशेने झाल्याने पृथ्वीच्या बाह्य भागास भूकवच थंड व घन स्वरूपात प्राप्त झाले. बाहेरचं पृथ्वीचं जे काय बाहेरचं कवच आहे ते एकदम काय नॉर्मली घन स्वरूपामध्ये आपल्याला काय झालं प्राप्त झालं किंवा टणक स्वरूपामध्ये काय झालंय प्राप्त झालं, ज्याच्यावरती आपण काय करतो तर बसलेलो आहेत. या फॉर्म मध्ये मात्र अंतरंगातील भागात उष्णता जास्त असून बघा भूपृष्ठाकडून गाभाकडे जाताना ती सातत्याने वाढत जाते. म्हणजेच काय की नॉर्मली बघा अंतर्भागातील अंतरंगातील भागात उष्णता जास्त असून म्हणजे त्याच्यामध्ये उष्णता कशी आहे जास्त असून भूपृष्ठाकडून गाभ्याकडे जाताना ती सातत्याने वाढत जाते. तसेच विशिष्ट खोलीवर अंतरंग अर्धद्रव्य स्वरूपामध्ये आहे. अर्धद्रव्य स्वरूपामध्ये काय की काही भाग हा द्रव्य स्वरूपामध्ये आहे, काही भाग हा स्थायू स्वरूपामध्ये आहे. इथे जर आपण आकृती जर बघितली तर आपल्याला आकृती काय होईल ती लक्षात येईल की नॉर्मली बघा की हा एकदम बाहेरचा भाग दिसतोय आपल्याला पृथ्वीचा, जो की एकदम कसा आहे टणक आहे, ज्याच्यावरती आपण काय करतो राहतो. परत नंतर त्याच्या आतल्या भागामध्ये जर गेलो त्या आतल्या भागाचं नाव काय आहे प्रावरण आहे. परत नंतर आणखीन त्याच्या आतल्या भागामध्ये जर गेलो तर त्याचा काय आहे बाह्य गाभा आणि आतल्या आणखीन भागामध्ये गेलो तर त्याचं नाव काय आहे आंतरगाभा. म्हणजे ज्यावेळेस आपण पृथ्वीचा असा एक काप घेऊ त्यावेळेस आपल्याला अशी म्हणजे काय आकृती पाहायला भेटेल. म्हणजे हा जो एकदम बाहेरचा भाग जो आहे हा एकदम काय झालेला आहे म्हणजे काय की थंड होऊन एकदम टणक बनलेला आहे. या फॉर्म मध्ये आलं लक्षात. मग बघा नेक्स्ट यामध्ये आता पृथ्वीचे अंतरंग नेमके कसे आहे याबाबत मानवाच्या मनात आजही कुतूहल आहे. म्हणजेच काय की आता गाभ्यापर्यंत मला सांगा इथपर्यंत कोणी पोहोचू शकला असेल का हो? नाही, कारण की उष्णता इथे एवढी जास्त आहे की नॉर्मली इथपर्यंत पोहोचवणं काय शक्य नाहीये. हो की नाही. मग बघा की नॉर्मली की आजही मनात कुतूहल आहे पृथ्वीच्या अंतरंगाचे प्रत्यक्ष निरीक्षण करणे अद्याप शक्य झाले नाही. आता मला सांगा पृथ्वीच्या एकदम खोलीपर्यंत कोणी जाऊ शकलं का? नाही. फक्त की नॉर्मली आपण काय करू शकतो अनुमान लावू शकतो की असं असेल. म्हणजे काय की नॉर्मली जसं पृथ्वीच्या खाली जाऊ तसं उष्णता वाढत जाते आणि एवढी उष्णता वाढत जाते की त्या उष्णतेमध्ये तग धरणं शक्य नाही. त्यामुळे प्रत्यक्षामध्ये कोणी जाऊ शकत नाही. या फॉर्म मध्ये लक्षात. मग बघा नेक्स्ट त्यामुळे भूगर्भ शास्त्रज्ञांनी अनेक पद्धतीने अभ्यास करून काही अनुमाने काढले आहेत. त्यासाठी बघा ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ व भूकंप लहरी यांचा अभ्यास प्रामुख्याने केला आहे. म्हणजेच काय की नॉर्मली आता बघा आता हा जो तप्त लावारस आहे इथला जो काय आपल्याला मध्ये काय गाभ्यामध्ये किंवा गाभ्याच्या बाहेर हा जो लावारस आहे तो कधी ना कधी तरी बाहेर येणार आहे. हो की नाही पृथ्वीवरती येईल. आता पृथ्वीवरती आल्यानंतर मला सांगा आपल्याला पृथ्वीच्या आतमध्ये काय आहे म्हणजे काय बाहेर जो लावारस आलेला आहे त्याचा अभ्यास करून आपण सांगू शकतो की पृथ्वीच्या गाभ्यामध्ये काय असेल ते. हो की नाही या फॉर्म मध्ये. मग याला त्या आकृतीला मी थोडस काय करतो उलट फिरवतो म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी. हा आता थोडेसे तुम्हाला अक्षर थोडेसे हे दिसतील ते पण ते बरोबर आता समजावून घ्या. अरे चला बघा आता इथून जर आपण समजा ही पृथ्वी आहे आपण पृथ्वीवरती सध्या काय झालेलो बसलेलो आहोत असं कन्सिडर करा आणि जसं जसं आपण पृथ्वीच्या मध्ये जाऊ तसं तसं मला सांगा या ठिकाणी म्हणजेच काय की तापमान काय होईल वाढेल ना. कारण की नॉर्मली आपण जसं जसं मध्ये जाऊ तर त्या ठिकाणी तापमान वाढत जाईल आणि गाभ्यापाशी गेल्यानंतर आपल्याला संपूर्ण या ठिकाणी ज्वालामुखी पाहायला भेटतो. संपूर्णपणे या ठिकाणी काय ज्वालामुखी आपल्याला पाहायला भेटतो आणि कधी ना कधीतरी म्हणजेच काय की नॉर्मली लहरींच्या स्वरूपामध्ये हा ज्वालामुखी बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल. आता ज्यावेळेस बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेस पृथ्वीवरती येईल. आता पृथ्वीवरती आल्यानंतर मग आपण काय करू की नॉर्मली आता तो पृथ्वीच्या मधून आलाय तर पृथ्वीच्या मध्ये काय आहे काय नाही या सर्व ज्वालामुखीचा अभ्यास करून आपण काय करू शकतो त्याचा अनुमान लावू शकतो. या फॉर्म मध्ये. मग बघा आता या ठिकाणी ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थात प्रचंड उष्ण लावारस आता काय काय असते ते बघा की त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा की
की बघा ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थांत प्रचंड लाव्हारस, परत नंतर वायू, परत नंतर वाफ, ओके, इत्यादी घटक आपल्याला आढळतात. ओके, या फॉर्म मध्ये त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. उष्ण लाव्हारस, वायू, वाफ इत्यादी पदार्थ आपल्याला त्यामध्ये काय होतात, आढळतात. परत नंतर बघा ज्या वेळेस लाव्हारस थंड झाल्यावर त्यापासून अग्निजन्य खडक तयार होतात. म्हणजेच काय की नॉर्मली जो काळा कुट्टा आपण खडक जो बघतो त्याला आपण अग्निजन्य खडक असं म्हणतो. तर म्हणजे काय की लाव्हारसापासून कोणता खडक तयार होतो, मग अग्निजन्य खडक. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. लाव्हारस थंड झाल्यावर त्यापासून कोणत्या प्रकारचा खडक तयार होतो असा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. म्हणून त्या ठिकाणी इट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर अस, तर लाव्हारसापासून अग्निजन्य खडक काय होत असतो, तयार होत असतो. ओके, या फॉर्म मध्ये. मग बघा आता यामध्ये की त्याचबरोबर तापमान, घनता, गुरुत्वाकर्षण बल, दाब यांच्या अभ्यासातील अनुमानांवरून बघा अंतरंगांची रचना समजून घेता आली. म्हणजेच काय की नॉर्मली पृथ्वीच्या अंतरंगामध्ये काय आहे काय नाही याच्यावरून सगळ्या गोष्टी आपल्याला काय होतात, समजतात. बघा उदाहरणार्थ खाणीमध्ये खोलवर गेल्यास तापमान वाढ झाल्याचे काय होते, आढळते. कधी जर तुम्ही जिथं खाणकाम चालू आहे तिथं जर गेलात आणि जसं जसं तुम्ही मध्ये जाल त्या ठिकाणी तुम्हाला गरम व्हायला लागते, उष्णता जाणवायला लागते. मग बघा तसेच ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर येणारा लाव्हारस तप्त असतो. म्हणजे काय, बाहेर येणारा लाव्हारस कसा असतो, तप्त असतो. यावरून पृथ्वीचा अंतर्भाग उष्ण व प्रवाही असावा. म्हणजेच काय की नॉर्मली पृथ्वीचा जो काही अंतर्भाग आहे उष्ण आणि प्रवाही असावा. म्हणजेच काय की नॉर्मली प्रवाही म्हणजे काय की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहने. म्हणजेच काय की जसं की या ठिकाणी जर बघितलं तर म्हणजेच काय या फॉर्म मध्ये जर इथं आपण बघितलं तर इथं हा सगळा काय प्रवाही असेल, कारण की हा एकदम उष्ण आहे, एवढा गरम आहे की नॉर्मली त्या ठिकाणी एकदम प्रवाही किंवा नॉर्मली तो वाहू शकतो लाव्हारस. ओके, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भूगर्भामध्ये जाऊ शकतो. ओके, या फॉर्म मध्ये. मग बघा असे अनुमान भूगर्भ शास्त्रज्ञांनी काढले आणि पृथ्वीच्या निरनिराळ्या भागात दरवर्षी असंख्य भूकंप होतात. म्हणजेच काय, आपण कधी ऐकलं असेल बघा इथे भूकंप झाला तिथे भूकंप झाला. ओके, या फॉर्म मध्ये त्यामुळे भूकंप लहरी, ओके बघा त्यामुळे भूकंप लहरी काय होतात, निर्माण होतात. आणि या भूकंप लहरी पृथ्वीच्या अंतर्भागातून प्रवास करतात. पृथ्वीच्या काय अंतर्भागातून ह्या काय करत असतात, प्रवास करत असतात. त्यांची दिशा व वेग अभ्यास करून बघा अंतरंगाच्या रचनेबाबत अनुमान केला जातो. म्हणजेच काय की अनुमान केला जातो. परत नंतर भूकवचाच्या अभ्यासासाठी मानवाने बघा विंधन छिद्रे देखील म्हणजे काय पाडली आहेत. विंधन छिद्रे देखील काय केली आहेत, ते पाडलेली आहेत त्याच्या अभ्यासासाठी. म्हणजेच काय की नॉर्मली काही म्हणजे काय क्षेत्रफळाचे छिद्र काय केले जाते त्या ठिकाणी पाडलं जाते आणि त्याला खोलवर नेलं जाते. ओके, जेणेकरून म्हणजे काय की आपण पृथ्वीच्या अंतरंगातील आपण काय करू शकू, अभ्यास करू शकू. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर बघा नेक्स्ट, आता यामध्ये माहिती आहे का तुम्हाला की आपल्या पृथ्वीची निर्मिती सुमारे 460 कोटी वर्षापूर्वी झाली. प्रारंभिक अवस्थेत पृथ्वी वायू रूपात होती. ओके, वायू रूप होती. आता उष्णता उत्सर्जन प्रक्रिया होऊन हळूहळू ती थंड होत गेली आणि पृथ्वीला प्रथम द्रवरूप अवस्था प्राप्त झाली. आता पहिल्यांदा वायू रूपाचं कशामध्ये झाली, द्रवरूपामध्ये झाली. आणि द्रवरूपाचं परत नंतर कालांतराने जे काय सर्वात बाह्य भाग प्रचंड थंड झाल्याने त्या भागाला घनरूप अवस्था प्राप्त झाली. घनरूप अवस्था प्राप्त झाली म्हणजे काय की एकदम टणक स्वरूपामध्ये ते काय झालं, तयार झालं. म्हणजे काय हा जो इथला बाह्य भाग बघतोय आपण एकदम टणक स्वरूपामध्ये आपल्याला काय होतो, पाहायला भेटतोय. ओके, या फॉर्म मध्ये ज्याच्यावरती आपण काय करतोय आता सध्या लेक्चर करतोय. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात. चला याला थोडस मी इरेज करतो म्हणजे काय परत तुम्हाला समजावून सांगते वेळेस. ओके, ते आपल्याला कामाला येईल. म्हणजेच काय की इथं बसून समजा आपण आता लेक्चर करतोय. ओके, या फॉर्म मध्ये बरोबर लक्षात ठेवायचं या बाह्य भागावरती. ओके, चला बघा पृथ्वीच्या या भागालाच भूकवच म्हणून संबोधले जाते. म्हणजेच काय की पृथ्वीचा जो काय बाह्य भाग आहे ज्याच्यावरती आपण सध्या आता बसलेलो आहोत या भागालाच काय म्हणतो आपण, भूकवच म्हणून संबोधले जाते. बघा अजूनही सूर्यमालेतील बाह्य ग्रह बघा वायुरूप अवस्थेमध्ये आहेत. म्हणजे काय सूर्यमालेचे जे काय बाह्य म्हणजे काय सूर्यमालेच्या बाहेरील ग्रह जे आहेत काही ग्रह अजूनही वायुरूप अवस्थेमध्ये आहेत. आता काही कोट्यावधी वर्षानंतर ते पण कसे होतील, पहिल्यांदा म्हणजे काय की द्रव स्वरूपामध्ये येतील आणि द्रव स्वरूपामध्ये परत नंतर ते काय होतील, स्थायू स्वरूपामध्ये होतील. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात. चला नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट आहे पृथ्वीच्या अंतरंगाची रचना. आता पृथ्वीच्या अंतरंगाची रचना जर आपण बघितली तर या ठिकाणी आपण ऑलरेडी बघितलेली आहे की नॉर्मली हे काय भूकवच आहे वरचं. ओके,
म्हणजे काय की थोडी डायग्राम मी काय केली उलटी केलेली तुम्हाला समजण्यासाठी. हे काय भूकवच, परत नंतर त्याच्यामध्ये इथं जर आलो तर हे काय आहे प्रावरण, काय आहे प्रावरण आहे. परत नंतर त्याच्यामध्ये आणखीन जर आलो त्या ठिकाणी तर काय आहे बाह्य गाभा. ओके, हा काय आहे बाह्य गाभा. ओके, ही बरोबर आकृती तुमच्या म्हणजे काय की बरोबर लक्षात ठेवायची हा. ओके, म्हणजे काय मुपाट असली पाहिजे. आणि एकदम मध्ये काय आहे अंतर्गाभा. ओके, अंतर्गाभा. ओके, या फॉर्म लक्षात. आता ही पृथ्वीची रचना आहे. आता काय आहे याची लांबी किती आहे, उंची किती आहे, सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये काय करणार आहोत बघणार आहोत. ओके, या फॉर्म मध्ये तुमच्या पुस्तकावरती डायग्राम दिलेलीच आहे, तिथलीच मी इथे घेतली. ओके, बघा मग डायरेक्टली आपण भौगोलिक स्पष्टीकरणावरती येऊयात. मला सांगा आता पृथ्वीच्या जसं जसं आपण मध्ये जाऊ तसं तसं तापमान वाढत जातंय का कमी होत जातंय, वाढत जात. या दोन घटकांमधील बदलांच्या अनुषंगाने पृथ्वीच्या अंतरंगाचे पुढील भाग पडतात. आता कोणते कोणते भाग पडतात मग बघा यामध्ये. बघा आता पृथ्वीच्या अंतरंगाचे विभाग 3 आहेत. आता 3 कोणते कोणते आहेत, भूकवच, प्रावरण आणि गाभा. आता भूकवचाचे 2 प्रकार पडतात. कोणतं, खंडीय कवच आणि महासागरीय कवच. खंडीय कवच म्हणजे काय, आपण जे आता कवचावरती बसलेलो आहोत. ओके, म्हणजे काय तो जमिनीचा सगळा भाग आहे त्याला काय म्हणतो आपण खंडीय कवच असं म्हणतो. पण जो समुद्राखालचा भाग आहे त्याला काय म्हणतो आपण महासागरीय कवच म्हणतो. ओके, हे बरोबर लक्षात ठेवायचं. परत नंतर प्रावरण, प्रावरणाचे पण 2 प्रकार पडतात. ओके, एक उच्च प्रावरण आणि दुसरं काय आहे निम्न प्रावरण. आणि परत नंतर गाभ्याचे पण 2 प्रकार पडतात. कोणते कोणते, बाह्य गाभा आणि अंतर्गाभा. ओके, या फॉर्म मध्ये या ठिकाणी आपण आकृती पण पाहू शकतो त्याची कशी आहे कशी नाही. तर वा इथे जर आपण बघितली आकृती तर वरचा भाग, ओके थोडस मी काय करतो याला झूम करतो. वा एकदम वरचा भाग कशाचा आहे, भूकवचाचा आहे. आता या ठिकाणी भूकवचाचा भाग आहे. आता तो किती किलोमीटर पर्यंत असेल, 30 किलोमीटर पर्यंत. ओके, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो शिलावरण असं म्हणतो. परत नंतर आणखीन जर त्याच्या खाली जर आपण गेलो तर आपल्याला कशाचा भाग पाहायला भेटो, प्रावरणाचा. आता हा कशा स्वरूपात आहे, घन स्वरूपामध्ये आहे. घन स्वरूपामध्ये इन द सेन्स कसं की सॉलिड फॉर्म मध्ये आहे. आता गाभ्याचा जो म्हणजे काय प्रावरणाचा जो काय वरचा भाग आहे, प्रावरणाच्या वरच्या भागाला आपण काय म्हणतो उच्च प्रावरण म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण उच्च प्रावरण असं म्हणतो. तर प्रावरणाचा जो काय खालचा भाग आहे त्या खालच्या भागाला काय म्हणतो आपण निम्न प्रावरण असं म्हणतो. ओके, परत नंतर प्रावरणाचं जर खाली गेलं तर आपल्याला गाभा लागतो. ओके, आता या ठिकाणी जर बघितलं तर गाभ्याचे 2 प्रकार पडतात. जो काय वरचा भाग असणार आहे द्रव स्वरूपामध्ये. आता हा कसा आहे एकदम द्रव स्वरूपामध्ये आहे बघा की नॉर्मली. आता या ठिकाणी काय आहे हा बाह्य गाभा आणि परत नंतर हा जो एकदम मतला जो आहे तो काय आहे अंतर्गाभा. हा कसा आहे घन स्वरूपामध्ये आहे. ओके, या फॉर्म मध्ये. आता प्रत्येकाची घनता वगैरे आपल्याला सगळ्या गोष्टी काय करायच्या अभ्यासायच्या आहेत याच आकृतीवरून. ओके, चला तर मग एक 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 गोष्ट आता काय आपण करू अभ्यासायला सुरुवात करू. ओके, मग बघा आता या ठिकाणी ह्या आकृतीचा आपण ऑलरेडी अभ्यास केलाय. चला मग आता पहिल्यांदा घेऊयात भूकवच. म्हणजेच काय की जे काय बाहेरचा एकदम कवच आहे या ठिकाणी आपण पाहतो की जे काय बाहेरचं कवच आहे. ओके, त्याला मोडून टाकतो मी. ओके, जे काय एकदम बाहेरचं कवच आहे. ओके, हे जे कवच आपण बघतोय याला काय म्हणतो आपण भूकवच असं म्हणतो. किंवा नॉर्मली या डायग्राम मध्ये बघितलं तर वरचं, ओके एकदम वरचा जो काही या ठिकाणी भाग आहे, ओके त्या भागाला काय म्हणतो आपण भूकवच असं म्हणतो वरचा. ओके, इथं डोंगर दरे नादे परत नंतर समुद्र वगैरे दिसते त्या सगळ्यांना काय म्हणतो आपण भूकवच असं म्हणतो. ओके, मग आता या गोष्टींचा जर विचार करायला गेलो तर बघा इथे पृथ्वीचा सर्वांत वरचा भाग घनरूप असून तो भूकवच म्हणून ओळखला जातो. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. ओके, त्याला काय म्हणून ओळखले जाते तर पृथ्वीचा सर्वांत वरचा भाग हा घन स्वरूपात असून तो भूकवच म्हणून ओळखला जातो. आणि परत नंतर भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी नाही. आता भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी आहे का, नाही. आता कुठं जर आपण कोणत्या एखाद्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी मोठमोठ्या प्रकारचे काही डोंगर असतात आणि परत नंतर आता काही ठिकाणी समुद्र आहे, तर समुद्र कसा एकदम खोल आहे. आता मला सांगा मग त्या ठिकाणी भूकवचाची जी काही जाडी आहे ती सर्वत्र सारखी आहे का, मग नाही. मग बघा सरासरी जाडी 30 ते 35 किलोमीटर मानली जाते. सरासरी जाडी त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा की भूकवचाची सरासरी जाडी
30 ते 35 किलोमीटर मानली जाते. ओके, 30 ते 35 किलोमीटर मानली जाते. ओके, या फॉर्म मध्ये आता इथे कृती दिली करण्यासाठी आपण ते काही करणार नाही. ओके, परत नंतर बघा सरासरी जाडी 30 ते 35 किलोमीटर मानली जाते. परत नंतर बघा आता भूकवचाची खंडाखालील जाडी बघा या ठिकाणी 16 ते 45 किलोमीटरच्या दरम्यान आहे आणि भूकवचाची ही जाडी पर्वत श्रेणी खाली म्हणजेच काय की एक मोठा जे काय माउंट एव्हरेस्ट असेल त्याच्या खाली किती असणार आहे 40 किलोमीटर पेक्षा जास्त असते. तर सागरी पृष्ठाखाली ती 10 किलोमीटर बघा मीटर पेक्षाही कमी आढळते. कारण की समुद्र तेवढा खोलच असतो. तर समुद्राखाली म्हणजे काय भूकवचाची जाडी ही 10 किलोमीटर पेक्षाही कशी आढळते कमी आढळते. ओके, या फॉर्म मध्ये परत नंतर बघा आता या ठिकाणी आता भूपृष्ठाखाली जसजसे खोल जावे तसतसे तापमान वाढत जाते. आता मला सांगा तापमान काय होणार आहे वाढत जाणार आहे हो की नाही. परत नंतर भूपृष्ठाखाली तापमान वाढ होत जाते. त्यानंतर प्रावरणात तापमान वाढीच्या प्रमाणात घट होते व परत नंतर पुन्हा गाभा क्षेत्रात वाढ होते. म्हणजेच काय की नॉर्मली काय म्हणते की भूपृष्ठाखाली तापमानात वाढ होत जाते. त्यानंतर प्रावरणात तापमानात वाढीच्या प्रमाणात काय होते घट होते. तेवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये म्हणजे काय की वाढत नाही आणि पुन्हा गाभा क्षेत्रामध्ये म्हणजे काय त्याच्यामध्ये तापमानामध्ये काय होते वाढ होते. बघा पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे 5500 डिग्री सेल्सिअस ते 6000 डिग्री सेल्सिअस तापमान असते. कुठे गाभ्यामध्ये. ओके, बघा पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे 5500 डिग्री सेल्सिअस ते 6000 डिग्री सेल्सिअस तापमान असते. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात. म्हणजेच काय की म्हणजे काय ही जी आकृती आपण जर बघितली तर इथं जर तापमान बघितलं तर हे तापमान या ठिकाणी म्हणजे काय या भागामध्ये जे काय तापमान आहे हे 5500 डिग्री सेल्सिअस ते 6000 डिग्री सेल्सिअस पर्यंत एवढं तापमान आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते. ओके, या फॉर्म मध्ये मग बघा नेक्स्ट आता की आता भूकवच हे प्रावरण व गाभा यांच्या तुलनेत अतिशय कमी जाडीचे आहे. म्हणजेच काय की मला सांगा आता भूकवच आणि गाभा आता भूकवचाचा विचार केला आणि गाभ्याचा जर विचार केला या ठिकाणी थोडस झूम आउट करतो. ओके, आता भूकवचाचा आणि गाभ्याचा जर विचार केला आता मला सांगा आता प्रावरण आता जे काय हेच काय इथलं जे काय हे आहे ओके म्हणजेच काय की जे काही भूकवच आहे हे प्रावरण आणि परत नंतर गाभा या दोघांचा जर विचार केला तर यांच्या तुलनेमध्ये अतिशय कमी जाडीचा आपल्याला काय होते पाहायला भेटतंय काय भूकवच. ओके, या फॉर्म मध्ये बघा की भूकवच प्रावरण व गाभा यांच्या तुलनेत अतिशय कमी जाडीचे आहे. त्यांचे दोन उपविभाग पडतात. आता भूकवचाचे दोन उपविभाग पडतात. आता पहिला आहे खंडीय कवच. ओके, पहिलं काय आहे खंडीय कवच. ओके, थोडस त्याच्याविषयी काय आपण काय करूयात आता जाणून घेऊयात. इथलं मी थोडस काय करतो इरेज करतो आणि परत नंतर याला काय करतो मी झूम करतो थोडस. बघा मग आता खंडीय कवच बघा भूखंड प्रामुख्याने आता भूखंड जो आहे म्हणजेच काय की आपण ज्याच्यावरती बसलेलो आहोत तो ओके भूखंड प्रामुख्याने सिलिका व अल्युमिनियम या पदार्थांनी बनलेले आहे. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. ओके, भूखंड हा ओके कशाने सिलिका आणि अल्युमिनियम त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. भूखंड हा बघा कशाने बनलेला आहे सिलिका. ओके, जो भूखंड आहे तो सिलिका आणि अल्युमिनियम न काय झालेला आहे बनलेला आहे. मग आता सोपी ट्रिक आपल्याला काय करायची लक्षात ठेवायची जो काय सिलिका आणि अल्युमिनियम सिलिकाचा SI आहे आणि अल्युमिनियमचा काय आहे Al म्हणजे Cl. ओके, भूकवच कशाने बनलेला आहे Cl ने बनलेला आहे. सिलिका आणि अल्युमिनियम पासून काय झालं विचार बनलेलं आहे. ओके, या फॉर्म मध्ये परत नंतर बघा नेक्स्ट आता यामध्ये बघा की भूखंड प्रामुख्याने सिलिका व अल्युमिनियम या मूलद्रव्यांनी बनलेले आहे. या मूलद्रव्यांच्या आधिक्यामुळे या थरात पूर्वी सियाल म्हणत असत. म्हणजे काय यामुळे त्यांना नाव काय होतं सियाल असं म्हणत होते. परत नंतर भूखंडीय कवचाची घनता त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवायचं. प्रत्येकाची घनता बरोबर लक्षात आली पाहिजे. बघा भूखंडीय कवचाची घनता किती आहे 2.65 ते 2.90 ग्रॅम घनसेमी इतकी आहे. आणि परत नंतर खंडीय कवचाची सरासरी जाडी
त्याला बरोबर अंडरलाईन करा. ओके, की खंडीय कवचाची सरासरी जाडी ही 30 किलोमीटर आहे. किती आहे? 30 किलोमीटर आहे. आणि या थरात प्रामुख्याने ग्रॅनाइट खडक आढळतात. त्याला पण अंडरलाईन करून ठेवा. ओके, याच्यातली एक ना एक ओळ काय आहे? महत्वाची आहे. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात? बघा, या थरात प्रामुख्याने ग्रॅनाइट खडक आढळतात. कोणते खडक आढळतात? ग्रॅनाइट खडक आढळतात. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात? आता यामध्ये समोर आहे महासागरीय कवच. आता महासागरीय कवच कशामध्ये असेल? आता समुद्राच्या खालचं असेल किंवा महासागराच्या काय असेल? खालचं असेल. ओके, या फॉर्म मध्ये बघा, आता या ठिकाणी जर बघितलं तर थोडस मी काय करतो? ओपन करतो. आता इथं जर बघितलं तर हे काय आहे? महासागरीय कवच. आता ह्या मोठा काय दिसतोय? पाणी दिसतोय की असं महासागर आहे. आणि याच्या खालचं जे काय खडक असणार आहे किंवा याच्या खालची जी काही जमीन असणार आहे तिला काय म्हणतो आपण? महासागरीय कवच असं म्हणतो. ओके, या फॉर्म मध्ये मग बघा की हा भूकवचाचा दुसरा थर आहे. हा काय आहे? भूकवचाचा दुसरा थर आहे. ओके, मग हा थर सिलिका व मॅग्नेशियम यांच्या संयोगाने बनलेला आहे. कशापासून बनलेला आहे? सिलिका आणि मॅग्नेशियम या संयोगाने बनलेला आहे. आणि याला पूर्वी सायमा, वरती काय बघितलं आपण? सियाल. आणि जो खालचा भूकवचाचा आहे, ओके, महासागरीय कवचाचं जे काय आहे, ओके, बघा, महासागरीय कवच हा कशापासून बनलेला आहे? सायमा. कशापासून बनलेला आहे? सायमा पासून बनलेला आहे. परत नंतर या थराची सरासरी जाडी बघा 7 ते 10 किलोमीटर आहे. किती आहे? 7 ते 10 किलोमीटर जाडी आहे. आणि महासागरीय कवचाची घनता 2.9 ग्रॅम घनसेमी ते 3.3 ग्रॅम घनसेमी इतकी आहे. आणि या थरात ओके प्रामुख्याने बेसाल्ट व गॅब्रो हे खडक आढळून येतात. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा की महासागरीय कवचामध्ये ओके कोणते कोणते खडक आढळून येतात. तर त्या ठिकाणी आपल्याला पटकन उत्तर देता आलं पाहिजे. तर बेसाल्ट व गॅब्रो हे खडक आढळून येतात आणि त्याची घनता ही आपल्याला बरोबर काय करायची? लक्षात ठेवायची आहे. ओके, चला इथपर्यंत क्लिअर. चला बेसॉल्ट. नेक्स्ट बघा, आता हे नेहमी लक्षात ठेवा की बघा जसं जसं बघा सिलिका, आता फक्त पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थरांमधील मूलद्रव्य जसं जसं आपण मध्ये जाऊ बघा सिलिका आणि अल्युमिनियम ह्या दोघांपासून काय? सियाल तयार झाला. ओके, आणि हे कशामध्ये आहे? भूकवचामध्ये आहे. परत सिलिका आणि मॅग्नेशियम ओके त्याला काय? सायमा. ओके, होय काय? या फॉर्म मध्ये होय काय? सायमा या फॉर्म मध्ये. हे कशामध्ये आहे? महासागरीय कवचामध्ये. आता परत आपण खाली जातो, निकेल व आयर्न. ओके, आता ते कशामध्ये आपल्याला? प्रावरणामध्ये पाहायला भेटेल. ओके, या फॉर्म मध्ये बघा. मग आता नेक्स्ट की आता खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्या घनतेमध्ये विलगता आहे. बघा, खंडीय कवच आणि महासागरीय कवच यांच्या घनतेमध्ये विलगता आहे. विलगता म्हणजे दोघांचं काय होते? सेपरेशन होते. ओके, सेपरेशन मध्ये काय? ही जी विलगता आहे, वेगवेगळी लाईन काय करते? एकमेकांना काय करते? एकमेकांपासून दूर करते किंवा नॉर्मली सेपरेशन करते. विलगता आहे ही कॉनरॅड या शास्त्रज्ञाने शोधून काढली. जे काय महासागरीय कवच आणि परत नंतर कोणतं? खंडीय कवच यांच्यामध्ये जी काही विलगता आहे बघा, ही विलगता कोणी शोधून काढली? कॉनरॅड या शास्त्रज्ञाने शोधून काढली. म्हणून या विलगतेला कॉनरॅड विलगता हे नाव दिलेलं आहे. काय नाव दिलेलं आहे? कॉनरॅड विलगता हे नाव दिलेलं आहे. विलगता म्हणजे काय? सेपरेशन करणारी. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर बघा भूकवच व प्रावरण म्हणजेच काय की आता बघा की नॉर्मली या दोघांमध्ये काय की बघ काय? भूकवच आणि प्रावरण. आता भूकवच आणि प्रावरण यांच्यामध्ये एक विलगता आहे. ती विलगता कोण शोधून काढली? बघा, भूकवच व प्रावरण यांच्यात विलगता आहे. हे ज्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले त्याचे नाव बघा मोरोव्हिसिक होते. त्यामुळे या विलगतेला मोह विलगता असे नाव देण्यात आलेले आहे. काय देण्यात आलेले आहे? मोह विलगता नाव देण्यात आलेलं आहे. ते बरोबर लक्षात ठेवायचं. कारण की म्हणजेच काही परीक्षेला डायरेक्टली असला प्रश्न येऊ शकतो. कसा? की खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्यामध्ये विलगता कोणती आहे? कॉनरॅड विलगता. परत नंतर बघा भूकवच व प्रावरण यांच्यामध्ये कोणती विलगता आहे? म्हणजेच काय की बघा मोह विलगता. कोणती विलगता आहे? मोह विलगता. कारण की कोण्या नावाने पडले? की मोरोव्हिसिक या शास्त्रज्ञाने शोधून काढलं होतं. आणि परत नंतर बघा नेक्स्ट आता प्रावरण व गाभा
यांच्यात विलकता आहे आणि गटेनबर्ग या शास्त्रज्ञांनी विलकता शोधून काढली. त्या विलकतेला गटेनबर्ग विलकता हे नाव देण्यात आलेलं आहे. हे बरोबर काय करायचं, लक्षात ठेवायचं. ओके, मग बघा थोडस याच्यावरती जाऊयात आपण. यामध्ये जर बघितलं तर आता जे काय खंडीय कवच आहे आणि महासागरीय कवच, आता कुठेतरी खंडीय कवच आणि महासागरीय कवच सपोज म्हणजेच काय की आता हे आपले काय आहे, पृथ्वी आहे. ओके, आता इथं कुठेतरी खंडीय कवच असेल आणि परत नंतर या ठिकाणी काहीतरी सेपरेशन लाईन असेल आणि परत नंतर त्याच्या खाली काय असेल, भूकवची म्हणजे काय भूसागरीय कवच असेल. तर यांच्यामध्ये जे काय सेपरेट करतंय त्या विलकतेला काय म्हणतो आपण, त्या विलकतेला काय म्हणतो. ओके, कोणती आहे, कॉनरॅड विलकता आहे. कोणती आहे, कॉनरॅड विलकता. कोणती आहे, कॉनरॅड विलकता. ओके, कॉनरॅड विलकता आहे. आणि परत नंतर खाली जर गेलं तर आता प्रावरण आणि गाभा यांच्यामध्ये कोणती विलकता आहे, कोणती आहे, गटेनबर्ग. ओके, गटेनबर्ग. आणि परत नंतर दुसरी एक राहिली कोणती, भूकवच आणि प्रावरण यांच्यामध्ये जी काही विलकता असेल ती विलकता कोणती आहे मग, मोहो विलकता. ओके, यांच्यामध्ये असेल तर कोणती आहे, मोहो विलकता. मोहो विलकता. ओके, मोहो विलकता. ओके, या लक्षात. चला इथपर्यंत क्लिअर. मग ते बरोबर लक्षात ठेवायचं, परीक्षेमध्ये डायरेक्टली विचारलं जाऊ शकते. खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्यामध्ये कोणती विलकता आहे. खंडीय कवच आणि महासागरीय कवचामध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी खंडीय कवच आणि परत नंतर महासागरीय कवचामध्ये आपल्याला कोणती, कॉनरॅड विलकता पाहायला भेटते. परत नंतर भूकवच व प्रावरण याच्यामध्ये कोणती, मोहो विलकता पाहायला भेटते. आणि परत नंतर आता प्रावरण व गाभा. ओके, बघा प्रावरण व गाभा यांच्यामध्ये गटेनबर्ग विलकता आपल्याला काय होते, पाहायला भेटते. ओके, या फॉर्म मध्ये लक्षात. आता थोडस आपण प्रावरणाविषयी काय करूयात, जाणून घेऊयात. ओके, चला मग बघा की भूकवच्या खाली प्रावरणाचे थर आढळतात. भूकवच्या खाली काय होतात, प्रावरणाचे थर काय होतात, आढळतात. आता प्रावरणाचे उच्च प्रावरण व निम्न प्रावरण असे दोन उपविभाग केले जातात. इथं जर बघितलं तर प्रावरणाचे ओके वरचा जो भाग आहे तो उच्च प्रावरणाचा आहे. ओके, आणि खालचा जो भाग आहे तो कशाचा आहे, निम्न प्रावरणाचा आपल्याला काय होतो, पाहायला भेटतो. मग बघा की उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही आहे. म्हणजे काय की असते, उच्च प्रावरण जे आहे हे कसं आहे, जास्त प्रवाही असते. प्रवाही असते म्हणजे काय की नॉर्मली या ठिकाणी जे काय म्हणजे काय की लावा रस हा एकदम पातळ स्वरूपाचा असतो आणि तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. म्हणून उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते आणि याच भागात शिलारस कोठी आढळतात. शिलारस कोठी म्हणजे काय की नॉर्मली याच भागामध्ये आपल्याला शिलारस काय करतो, पाहायला भेटतो. ओके, त्यालाच आपण लावारस म्हणजे काय की बाहेर आल्यानंतर म्हणतो. परत नंतर बघा आता ज्यामधून ज्वालामुखीच्या उद्रेका दरम्यान हा शिलारस पृथ्वीवर येतो. बघा आता उद्रेका दरम्यान हा शिलारस पृथ्वीच्या पृथ्वी पृष्ठभागावर येतो आणि प्रावरणाच्या या भागास दुर्बलावरण असेही म्हणतात. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. ओके, बघा उद्रेका दरम्यान हा पृथ्वी पृष्ठावर येतो आणि प्रावरणाच्या या भागास काय म्हणतो आपण, दुर्बलावरण असेही म्हणतात, जिथून हा शिलारस काय तो बाहेर येतो. परत नंतर बघा भूकंपाची केंद्रे प्रामुख्याने या भागात आढळतात. तर भूकंपाची केंद्रे कोणत्या भागामध्ये आपल्याला आढळून येतात, मग प्रावरणामध्ये. आता प्रावरणामध्ये पण कोणत्या प्रावरणामध्ये, मग उच्च प्रावरण का निम्न प्रावरण, उच्च प्रावरणामध्ये. ओके, या प्रावरणामध्ये आपल्याला आढळून येतात. आणि बघा भूपृष्ठापासून सुमारे 42 किमी खोलीनंतर प्रावरणास सुरुवात होते. याच्यातला पॉइंट आपल्याला महत्वाचा आहे, त्यामुळे ते बरोबर अंडरलाईन करून ठेवा. ओके, या फॉर्म मध्ये. आणि भूकंपाची सर्वात जास्त केंद्रे याच भागामध्ये आपल्याला काय होतात, पाहायला भेटतात. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा आता प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालींतून भूपृष्ठावर पर्वत निर्मिती, परत नंतर द्रोणी निर्मिती, ज्वालामुखी, भूखंड यांसारख्या प्रक्रिया काय होतात, घडतात. आता या भागात 2400 ते 2900 किलोमीटर खोलीवरील
तापमान किती असणार आहे 2200 डिग्री सेल्सिअस ते 2500 डिग्री सेल्सिअस पर्यंत असावे असे अनुमान आहे. ओके, एवढं तापमान आपल्याला त्या ठिकाणी काय होते पाहायला भेटतंय. बघा, तेथील खडकाच्या रचनेत व घनतेत एकाएकी बदल होतो आणि प्रावरणाची खोली 2870 किलोमीटर असावी असा शास्त्रीय अंदाज आहे. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा की प्रावरणाची जी काय खोली आहे हे किती आहे 2870 किलोमीटर असावी असा त्यांचा काय आहे अनुमान आहे. परत नंतर बघा नेक्स्ट, आता प्रावरणाची सरासरी घनता 4.5 ग्रॅम घन सेंटीमीटर असून खोलीनुसार घनतेत वाढ होत जाते. याच्यामध्ये काय होते खोलीनुसार घनतेमध्ये वाढ होत जाते. याचे कारण म्हणजे वाढत जाणारा दाब हे आहे, म्हणजेच काय की वाढत जाणारा दाब हे आहे आणि निम्न प्रावरणाची घनता 5.60 ग्रॅम घन सेंटीमीटर आहे. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात. म्हणजेच काय की नॉर्मली थोडस ते वाक्य थोडस चेंज करा की आपण जसं जसं पृथ्वीच्या मध्ये जाऊ तसं तसं त्या ठिकाणी घनता काय होते वाढत जाते. ओके, त्या वाढत्या दाबामुळे. ओके, म्हणजे काय की तापमान पण वाढत जाते आणि परत नंतर घनता पण काय होते वाढत जाते. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा आता की गाभा. ओके, आता गाभ्याविषयी आपण थोडस काय करूयात आता समजावून घेऊयात. आता भूपृष्ठापासून बघा सुमारे 2900 किलोमीटर खोलीच्या खाली गाभ्याला सुरुवात होते. म्हणजेच काय की नॉर्मली हा जो इथला जो काही भाग आहे, ओके, म्हणजेच काय की बघा की इथून खाली, ओके, इथून खाली गाभ्याला काय होते सुरुवात होते. ओके, यापासून खाली मग बघा भूपृष्ठापासून सुमारे 2900 किलोमीटर खोलीच्या खाली गाभ्याचा बघा भाग सुरू होतो आणि प्रावरणाच्या खाली व पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा भाग गाभा होय. त्याला बरोबर ह्याला अंडरलाईन करण्याची गरज नाही. प्रावरणाच्या खाली आणि पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा भाग जो असणार आहे तो गाभा असणार आहे आणि गाभ्याची जाडी 3471 किलोमीटर आहे आणि या थराचे बाह्य गाभा व अंतर्गाभा असे दोन भाग पडतात. गाभ्याचे दोन भाग पडतात आणि गाभ्याची एकूण जाडी म्हणजेच गाभ्याची जाडी किती आहे 3471 किलोमीटर एवढी आहे. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात. हे याच्यातले छोटे ना छोटे पॉइंट काय करायचे घरी गेल्यानंतर वाचायचे, कारण की किंवा नॉर्मली ते साईडला देऊन ठेवायचे, छोट्या छोट्या नोट्स काढायच्या. ओके, जेणेकरून याच्यातला एकही प्रश्न आपला चुकला नाही पाहिजे. ओके, आलं लक्षात. चला नेक्स्ट बघा. मग आता नेक्स्ट आहे आता त्याच्यामधलं आपण आता म्हणजे काय की गाभ्याचे दोन प्रकार पडतात. कोणते कोणते बाह्य गाभा आणि अंतर्गाभा. मग आता पहिला आपण बघूयात बाह्य गाभ्याविषयी थोडीशी माहिती. ओके, चला मग बघा बाह्य गाभा बघा बाह्य गाभा भूपृष्ठापासून सुमारे 2900 ते 5100 किलोमीटर खोलीपर्यंत आपल्याला काय होतो आढळतो. किती बघा की 2900 ते 5100 किलोमीटर खोलीपर्यंत आढळतो आणि भूकंपाच्या दुय्यम लहरी गाभा क्षेत्रातून प्रवास करू शकत नाहीत. त्या बघा या भागात शोषल्या जातात. म्हणजेच काय की ज्या काय भूकंपाच्या दुय्यम लहरी असतात किंवा भूकंपाच्या ज्या काही लहरी असतात या भागांमधून प्रवेश करू शकत नाहीत, कारण की या भागामध्ये त्या शोषल्या जातात. कारण बघा यावरून शास्त्रज्ञांचे असे अनुमान काढले की गाभा क्षेत्राचा हा भाग द्रव किंवा अर्धद्रव स्वरूपात असावा. ओके, द्रव किंवा अर्धद्रव स्वरूपात असल्यामुळे या ठिकाणी भूकंपाच्या लहरी याच्यामधून वाहू शकत नाहीत आणि भूकंपाच्या प्राथमिक लहरी मात्र गाभा क्षेत्रातून प्रवास करतात. ओके, बघा भूकंपाच्या इथं दुय्यम लहरी म्हणलं मी, पण प्राथमिक लहरी या गाभा क्षेत्रातून प्रवेश करू शकतात किंवा बिचाऱ्या जाऊ शकतात, परंतु त्यांचा वेग या भागात काय होतो मंदावतो आणि बाह्य गाभ्याची घनता 9.8 ग्रॅम घन सेंटीमीटर इतकी आहे आणि द्रवरूप बाह्य गाभ्याचे तापमान सुमारे 5000 डिग्री सेल्सिअस आहे. ओके, त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा की द्रवरूप बाह्य गाभ्याचे तापमान या ठिकाणी किती आहे 5000 डिग्री सेल्सिअस आहे. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात. चला नेक्स्ट बघा. मग आता की यामध्ये बघा आता पृथ्वीच्या अंतरंगातील बघा बाह्य गाभा हा द्रव पदार्थाचा बनलेला आहे आणि या थरात लोह खनिजांचे प्रमाण अधिक आहे. तर त्याला अंडरलाईन करून ठेवा की पृथ्वीच्या अंतरंगामध्ये कोणत्या भागामध्ये लोह खनिजाचे प्रमाण अधिक आहे, तर बाह्य गाभ्यामध्ये लोह खनिजाचे प्रमाण कसे आहे अधिक आहे. हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. बघा बाह्य गाभ्याच्या या द्रवरूप भागात
ऊर्ध्वगामी बघा प्रवाह निर्माण होतात. ऊर्ध्वगामी म्हणजे काय की वरच्या दिशेने वाहणारे प्रवाह काय होतात, निर्माण होतात. आणि हे या भागाचे आणखीन एक काय आहे, वैशिष्ट्य आहे. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात. चला नेक्स्ट मग बाह्य गाभा व अंतर्गाभा यांच्या तापमानातील फरकामुळे बघा आता ऊर्ध्वमुखी प्रवाह तयार होतात. ऊर्ध्वमुखी म्हणजे काय की नॉर्मली वरच्या दिशेने प्रवाह काय होतात, तयार होतात. आणि परत नंतर बघा पृथ्वीच्या परिवलनामुळे या प्रवाहांना भोवऱ्याप्रमाणे गती प्राप्त होते. म्हणजे काय की पृथ्वी परिवलन करते, स्वतःभोवती परिवलन करते, हो की नाही. त्यावेळेस फिरते, त्यावेळेस त्याला भोवऱ्याप्रमाणे गती प्राप्त होते. आणि बघा या सर्पिल भोवऱ्यामध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतात. या सर्पिल भोवऱ्यामध्ये काय होतात, विद्युत प्रवाह निर्माण होतात व त्यामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते. त्यामुळे काय होतो, चुंबकीय क्षेत्र तयार होते. याला भूजनित्र असे संबोधले जाते. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. ओके, भूजनित्र म्हणून कशाला संबोधले जाते, तर या फॉर्म मध्ये. ओके, चला नेक्स्ट बघा आता पृथ्वीचे हे चुंबकीय क्षेत्र पृथ्वी ग्रहाच्या बाहेर बघा बाहेरही बऱ्याच अंतरापर्यंत कार्य करत असते. आणि या भूचुंबकीय क्षेत्रामुळे एक प्रकारचे आवरण निर्माण होते. आणि पृथ्वीच्या वातावरणाचे सूर्याकडून येणारे बघा सौर वातांपासून काय होते, संरक्षण होते. सौर वातांपासून म्हणजे काय की जे काय अतिनील किरण असतात त्यांच्यापासून काय होते, म्हणजे काय संरक्षण होते. पृथ्वीवर निर्माण झालेल्या या चुंबकीय क्षेत्राला बघा चुंबकावरण असे म्हणतात. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा की पृथ्वीवर निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्राला काय म्हणतो आपण, चुंबकावरण असं म्हणतो. आणि हे पृथ्वीचे 5वे आणि महत्वाचे आवरण आहे. कोणते, चुंबकावरण. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. म्हणजेच काय की या फॉर्म मध्ये आपल्याला काय होतात ते पाहायला भेटतात. ओके, चला आता अंतर्गाभा. ओके, हे काय बघितलं आपण, बाह्य गाभा बघितलं. आता काय बघायचं आपल्याला, अंतर्गाभा बघायचं आहे. ओके, या फॉर्म मध्ये. चला मग बघा की आता अंतर्गाभा भूपृष्ठाखाली सुमारे 5150 किलोमीटर पासून ते 6371 किलोमीटर पर्यंत पोहोचलेला आहे किंवा गेलेला आहे. ओके, या फॉर्म मध्ये. मग बघा नेक्स्ट आता इथं म्हणजे काय पृथ्वीचे चुंबकावरण दिलेलं आहे. म्हणजेच काय की आता गाभ्यामधून जे काही म्हणजे काय की ऊर्जा हे म्हणजे काय जी काय चुंबकीय ऊर्जा बाहेर पडते त्याच्यापासून हे पृथ्वीचे चुंबकावरण काय झालेलं आहे, तयार झालेलं आहे. आणि सूर्यापासून जे काय सौरवात येतात किंवा नॉर्मली जास्त म्हणजे काय जास्त सूर्यप्रकाश येत असेल तर तो त्या ठिकाणी काय केला जातो, अडवला जातो. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात. चला ही आकृती एकदा तुम्ही बघून घ्या. ओके, चला नेक्स्ट बघा आता बघा हा बघा पृथ्वी गर्भाचा केंद्रभाग असून म्हणजे काय, पृथ्वी गर्भाचा म्हणजे काय की पृथ्वीच्या अंतरंगाचा केंद्रभाग असून ओके तो घन स्थितीत आहे. आणि या घनगोलाची घनता सुमारे 13.3 ग्रॅम घन सेंटीमीटर इतकी आहे. किती आहे, 13.3 ग्रॅम घन सेंटीमीटर इतकी आहे. आणि परत नंतर बघा की या थरात प्रामुख्याने लोह व काही प्रमाणात निकेल. बघा लोह आणि काही प्रमाणात निकेल ओके ही मूलद्रव्ये आढळतात. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. लोह आणि निकेल ओके कुठे आढळतात, आपल्याला अंतर्गाभ्यामध्ये आढळून येतात या फॉर्म मध्ये. परत नंतर बघा नेक्स्ट यामध्ये की त्यामुळे त्यास निफे म्हणतात. निफे असेही म्हणतात. त्यामुळे त्यास निफे असेही म्हणतात. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. ओके निफे निफे ओके हे जे निफे आपण या ठिकाणी पाहतो ते निफे ओके निफे. परत नंतर बघा की आता गाभ्यामध्ये या भागातील बघा पदार्थ प्रचंड दाबाखाली असल्याने अंतर्गाभा घनरूप आहे आणि येथील तापमान साधारण सूर्याच्या पृष्ठीय तापमाना एवढे आहे. म्हणजे काय, सूर्याच्या पृष्ठभागावर जे काही तापमान आहे तेवढं तापमान या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतंय. ओके या फॉर्म मध्ये आलं लक्षात. चला म्हणजे काय की थोडस आता या लहरी पण आपण काय करून घेऊयात, बघून घेऊयात. ओके बघा लक्ष द्या. आता दिलेल्या भूकंप लहरी वेगवेगळ्या बघा वेगाच्या वक्रांची निरीक्षण करा. जे काय वेगात इथला जो काही वेग आहे त्यांच्या वक्रांचे काय करायचे आपल्याला निरीक्षण करायचं आहे. त्याच्यामध्ये प्राथमिक लहरी दुय्यम लहरी काय आहेत काय नाही त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला काय करायचा, अभ्यास करायचा आहे. ओके या फॉर्म मध्ये. मग बघा आता यामध्ये बघा अ आकृतीमधील
डावीकडील वक्र दुय्यम यस लहरीचा वेग दाखवतो. ओके, डावीकडील वक्र म्हणजेच काय की नॉर्मल या ठिकाणी जे काय दिलेलं आहे, ओके, एकदम डावीकडील जे काय वक्र आहे, ओके, या फॉर्म मधलं इथलं, ओके, त्याला बरोबर मी दाखवतो एकदा. ओके, डावीकडली जे काय वक्र आहे हे, ओके, दुय्यम लहरी काय करतो हे दाखवतो इथलं. ओके, हे काय करतो, दुय्यम लहरी या ठिकाणी काय करतो, दाखवतो. परत नंतर बघा की तर उजवीकडील वक्र प्राथमिक म्हणजे काय, त्याला आपण पी वेव्ह असं म्हणतो किंवा पी लहरींचा वेग दाखवतो. जे काय उजवीकडील जे काय वक्र आहे या साईडचं, ओके, हे जे वक्र आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे हे प्राथमिक लहरी काय करतो, दाखवतो. बघा आता दुय्यम लहरींच्या वक्रांत अनेक ठिकाणी बदल झालेला दिसतो. आता दुय्यम लहरी बघा, दुय्यम लहरीचा जर आपण विचार केला, थांबा थोडस याला मी काय करतो, मोडतो आणि झूम करतो. आता दुय्यम लहरीमध्ये बघा की अनेक ठिकाणी या दुय्यम लहरी काय झाल्यात बरं, वाकलेल्या आपल्याला दिसत आहेत, वक्र झालेल्या दिसत आहेत, हो की नाही. पण प्राथमिक लहरी कुठं वक्र झालेल्या दिसत आहेत का इथं बरं, नाही, कुठंच वक्र झालेले तेवढ्या दिसत नाहीत. मग बघा आकृतीमधील टिंबांच्या साहाय्याने बघा काढलेला वक्र हा या वेगाचा म्हणजे काय, वेगाचा सरासरी कल दाखवतो. दुय्यम लहरींचा वक्र 2900 किलोमीटर खोलीजवळ अचानक संपलेला दिसतो. बघा 2900 किलोमीटरच्या खोलीजवळ तो अचानक आपल्याला काय होतो, संपलेला दिसतो इथे. ओके, म्हणजेच काय की 2900 किलोमीटर पर्यंत या ठिकाणी अचानक आपल्याला काय दिसेल, तो संपलेला दिसेल. इथे ते खाली गेलाय का तो गाभ्यापर्यंत, नाही. ओके, इथे संपलेला दिसेल. बघा प्राथमिक लहरींच्या ओके वक्रात बघा वक्रात देखील बदल होताना दिसतात. प्राथमिक लहरींचा वेग खोलीप्रमाणे ओके बघा 2900 किलोमीटर पर्यंत सतत वाढतो. म्हणजेच काय की नॉर्मली जो काही वेग आहे तो प्राथमिक लहरींचा खाली जाते वेळेस सतत काय होतो, वाढत जातो. बघा या ठिकाणी सतत या ठिकाणी काय झालाय, तो वाढत गेलेला आहे वेग. मग बघा आता इथे जर आपण विचार जर केला तर बघा दुय्यम लहरींचा वेग बाह्य गाभ्यात बघा दुय्यम लहरींचा वेग बाह्य गाभ्याच्या सीमेपाशी 6 ते 8 किलोमीटर सेकंदाच्या दरम्यान आहे. 6 ते 8 किलोमीटरच्या सेकंदाच्या काय आहे, दरम्यान आहे. म्हणजेच काय की गाभ म्हणजे काय, बाह्य गाभ्यामध्ये 6 ते 8 किलोमीटर एवढ्या सेकंदाचे त्याचा काय असणारे वेग असेल. आलेखामध्ये वक्र या ठिकाणी थांबलेला दिसतो आणि गाभा क्षेत्रात या लहरी प्रवेश करत नाहीत. गाभा क्षेत्रामध्ये या लहरी प्रवेश करतात का, मग इथे होय का, इथे जर बघितलं तर त्या प्रवेश करत ओके. बघा या ठिकाणी प्राथमिक लहरींचा वेग बघा 2900 किलोमीटर खोलीवर 12 किलोमीटर प्रति सेकंद इतका आहे. म्हणजेच काय की नॉर्मली जसं जसं आपण खाली जाऊ तस तसं त्यांच्या लहरींचा वेग काय होतो, वाढत जातो. मात्र गाभा क्षेत्रात प्रवेश करताना हा वेग 8 किलोमीटर प्रति सेकंदापर्यंत कमी होतो. हे बघा टिंब रेषेने दाखवलेल्या वक्रावरून लक्षात घ्या. आणि परत नंतर यामध्ये या वक्राच्या अभ्यासावरून बघा वेगवेगळ्या खोलीवर अंतर्भागातील ओके अंतर्गाभ्यातील या ठिकाणी पदार्थांची घनता किती असू शकेल याची शास्त्रज्ञांची अभ्यास केलेला आहे. परत नंतर बघा आता अंतर्गाभा बघा अंतरंगाच्या घनतेचा वक्र आकृती आ मध्ये दिलेला आहे. म्हणजे काय, आकृती आ जर या ठिकाणी आपण खाली जर बघितली तर इथे दिलेला आहे. ओके, मग बघा की नॉर्मली मध्ये दिलेला आहे. याच आकृतीमध्ये वेगवेगळ्या खोलीवर गुरुत्वाकर्षण बळ किती असेल हे वक्राद्वारे दाखवलेले आहे. म्हणजेच काय की खोली दरम्यान म्हणजे काय की नॉर्मली जर बघितलं तर आता या कोणत्या लहरी आहेत बघा, इथं जर बघितलं या ह्याच्यामध्ये तर यामध्ये जर बघितलं तर यांची घनता आहे आणि गुरुत्वीय तीव्रता आहे. बघा आता या लहरीची गुरुत्वीय जसं जसं आपण खोलीनुसार जाऊ किंवा वर येऊ तसं गुरुत्वीय तीव्रता काय होते, कमी होत जाते. ओके, पण नॉर्मली घनता जर बघितली जसं जसं आपण काय खाली जाऊ तस तसं घनता काय होते, ती वाढत गेलेली आपल्याला या ठिकाणी काय होते, दिसते. ओके, या फॉर्म मध्ये मग बघा आता पृष्ठभागापासून काही खोलीपर्यंत गुरुत्वाकर्षण बळ वाढते आणि त्यानंतर बघा खोलीनुसार ते कमी होत जाते आणि केंद्रापाशी ते 0 होते. हे वक्रावरून आपल्याला काय होते, दिसते. गुरुत्वाकर्षण बळ काय कमी होते. या आकृतीचे सूक्ष्म निरीक्षण करा व घनता वक्रावर वेगवेगळ्या विलक्षणता शोधा आणि या दाखवण्याचा प्रयत्न करा. ओके, तेवढं काय आपल्याला दाखवण्याची गरज नाहीये. ओके, आपले मेन मुद्दे जे आहेत ते आपण त्या ठिकाणी काय हायलाइट केलेले आहेत. ओके, आलं लक्षात. चला आता खाली आहे म्हणजे काय की जागतिक वसुंधरा दिन म्हणजे काय आणि तो कशासाठी साजरा केला जातो, तर तो म्हणजेच काय की पृथ्वीच्या संवर्धनासाठी काय केला जातो, तो साजरा केला जातो. ओके, या फॉर्म मध्ये वसुंधरा दिन जो आहे दरवर्षी
22 एप्रिलला काय केला जातो, साजरा केला जातो. ओके, त्याचा सारा दिन काय आहे, 22 एप्रिल. हे बरोबर लक्षात राहू द्या. हे परीक्षेला आपल्याला येऊ शकते की वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात. या ठिकाणी आपला कम्प्लिटली चॅप्टर संपलेला आहे. ओके, आता भेटूयात आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये. ओके, तोपर्यंत हा चॅप्टर बरोबर करून याच्या नोट्स वगैरे काढा. आलं लक्षात. चला भेटूयात नेक्स्ट चॅप्टर मध्ये. थँक्यू सो मच.